श्री स्वामी समर्थ। उद्या गुरुवार आहे आणि त्याच सोबत उद्या गुरुप्रतिपदा हा मोठा उत्सवही आहे। गुरुप्रतिपदा म्हणजे उद्या माघ कृष्ण प्रतिपदा ही तिथी आहे। माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला आपले भगवान गुरुदेव दत्त महाराज आहे त्यांचे जे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी याच दिवशी या पावन तिथीला शैल्यगमन केले होते। याच तिथीला श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले होते। या तिथीला गुप्त होताना जाताना त्यांनी आपल्या ज्या काही निर्गुण पादुका होत्या त्या निर्गुण पादुका त्यांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेसाठी ठेवल्या होत्या। जेव्हा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनात जात होते त्यावेळेस 64 योगिनी अत्यंत मनाने दुःखी झाल्या होत्या आणि त्यावेळेस श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांची अशी समजूत घातली की जो कोणी भक्त या पादुकांची 64 योगिनींसह अगदी मनोभावे सेवा करेल त्याला त्याचे इच्छित फळ मिळेल असे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितले होते। आणि तेव्हापासून या गाणगापुरात श्री गुरु प्रतिपदा हा उत्सव अत्यंत उत्साहाने यात्रा म्हणून इथे साजरा केला जातो। याच दिवशी देशातील अनेक भागातील जे काही भक्त असतील संन्यासी असतील ते या दिवशी इथे येतात आणि पूजा करतात आणि सेवा करतात। गाणगापुरात नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना अनेक प्रकारच्या लीला दाखवल्या होत्या। जसे की नृसिंह सरस्वती स्वामी महाराज रोज जेव्हा संगमाकडे जात असत त्यावेळेस ते एका शेतकऱ्याच्या बांधावरतून जात असत आणि तो शेतकरी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना पहिले नमस्कार करायचा आणि मगच तो आपल्या शेतीच्या कामांना सुरुवात करायचा। त्या शेतकऱ्याची स्वामींवर खूप श्रद्धा होती आणि एके दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या शेतकऱ्याला असे सांगितले की तुझ्या जमिनीत जे पीक आलेलं आहे जोंधळ्याचं ते पूर्णपणे कापून टाक। ते पीक 6 एकर जमिनीत ते पीक ज्वारीचं पीक होतं, जोंधळ्याचं पीक होतं, त्याला कंस लागलेली होती, दाणे आलेले होते आणि तरीही त्या शेतकऱ्याने केवळ आपल्या गुरुनी सांगितले म्हणून त्याचा आपल्या गुरुवर विश्वास होता म्हणून 6 एकर जमिनीतले सगळे पीक कापून टाकले। त्याने जेव्हा ते पीक कापले तेव्हा त्याला घरातील व्यक्ती आणि गावातली व्यक्ती सगळे काही त्याला बोलायला लागले की तू हातातोंडाशी आलेला घास घालवला, परंतु या सर्वांना पुढे काय होणार हे काहीच माहिती नव्हतं। त्याने ते पीक कापल्यानंतर साधारण 2 दिवसांनी इतका पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, 3 महिने सतत पाऊस चालला आणि त्या पावसात इतर शेतकऱ्यांची जी पिके उभी होती ती पूर्णपणे नाश पावली। परंतु ह्या शेतकऱ्याचं जे पीक कापलेलं होतं, जे दाणे पडलेले होते त्या दाण्यांना अजून फुटवा फुटला आणि त्याच शेतामध्ये जोंधळ्याचं पीक अगदी जोमाने दुपटीने आले। इतके धान्य झाले की अक्षरशः ते शेतातही मावत नव्हते। बघा, आपल्या गुरूंवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवल्यामुळे गुरूंनी आपल्यासाठी एवढा मोठा चमत्कार करतात म्हणजे आपले गुरु। गुरुप्रतिपदा या दिवशी भक्तांनी आपल्या गुरूंचे अगदी मनापासून स्मरण करावे। या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी मनोभावे जप करावा। तसेच आपला जो श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे या ग्रंथातील अध्याय 51, अध्याय 52 आणि अध्याय 53 हे तीनही अध्याय अगदी मनापासून पठण करावे। त्यानंतर घेवड्याच्या भाजीचा व बेसनाच्या लाडूंचा स्वामींना नैवेद्य दाखवावा। आपण गाणगापुरात तर पूजा किंवा सेवा करण्यासाठी जाऊ शकत नाही, परंतु आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या शहरात जवळपास जर स्वामी समर्थ केंद्र असेल तर अशा केंद्रात दर्शनास नक्की जावे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।